आज आम्ही सर्वजण भाजपचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी आज या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर राहुल गांधी यांचा जाहीर निषेध करण्याकरता आम्ही एकत्र आलेलो आहोत. आरक्षणासंदर्भामध्ये लोकांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या मध्ये संभ्रम निर्माण करायचा, भाजपा ही आरक्षणाच्या विरोधात जाऊन तुमचं आरक्षण रद्द करण्याकरता 400 पारची मागणी करत आहे, हे विधान करायचं, संभ्रम निर्माण करून लोकशाहीला खरं म्हणजे घातक अशा प्रकारची विधानं करून देशामध्ये निवडणुकीपुरते लोकांचा वापर करून घ्यायचा. आणि आज विदेशात जाऊन त्यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे की भारतामध्ये आगामी भविष्यामध्ये आरक्षण रद्द करण्यासंदर्भात आम्ही विचार करू, अशा प्रकारचं विधान जे आहे ते निषेधार्ह आहे, लोकशाहीला काळीमा फासणारा आहे. आणि तमाम भारतवासियांच्या ज्या अशा अपेक्षा आहेत, विशेषतः मागास समाजाच्या, त्या अपेक्षेची त्या ठिकाणी त्यांनी खऱ्या अर्थाने लोकांना फसवून अशा प्रकारचं विधान जे खरं आहे पोटातलं ते आता विदेशात बदल स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे दुर्दैवी बाब आहे मतदानाच्या वेळेस लोकांची दिशाभूल करायची की भाजप आरक्षण विरोधी आहे. भाजप कधीही आरक्षण विरोधी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली भूमिका ही स्पष्ट केलेली आहे. आरक्षण हे संविधानाने दिलेलं आरक्षण आहे, त्यामुळे संविधान बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीये. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जो आहे तो निर्णय स्पष्ट सांगतो की कुठल्याही राजकीय पक्षाला देशातल्या संविधानाचा मूळ गाभा बदलता येणार नाही. हे वक्तव्य हे आमचं नाहीये, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या जजमेंटचा हा जो क्रक्स आहे तो त्यातून स्पष्ट झालेला आहे. आणि आज जे विधान त्यांनी राहुल गांधींनी केलेलं आहे ते स्पष्ट त्यांच्या मनात जे आहे, काँग्रेसची आगामी काळातली जी भूमिका आहे ती त्यांनी परदेशात जाऊन ही त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे, जी कालांतराने या देशामध्ये लागू करण्यासंदर्भात त्यांचा प्रयत्न राहणार आहे. आणि म्हणून जोपर्यंत देशामध्ये लोकशाही आहे, जोपर्यंत मोदी साहेबांचं सरकार आहे, आम्हा सर्वांची एकच भूमिका आहे की मोदी साहेबांनी आरक्षणाच्या हितार्थ ही भूमिका नेहमी घेतलेली आहे. या देशात गरीब, उपेक्षित, मागासवर्गीय जे काही आरक्षणं मिळालेली आहेत ती संविधानाने दिलेली आहेत. SC, ST, NTA, NTB, NTC, OBC, मराठा जी आरक्षण दिलेली आहेत ती सगळं कायद्याने दिलेली आहेत. आणि अशा प्रकारच्या आरक्षणासंदर्भामध्ये परदेशात जाऊन अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे, निषेधार्ह आहे. आणि काँग्रेसची जी काही छुपी नीती आहे ती या निमित्ताने स्पष्ट झाली आहे. आणि म्हणून राहुल गांधींचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. काँग्रेस पक्षाकडून करावं त्यांच्या नेत्यांचं जे विधान आहे त्या बाबतीमध्ये त्यांची काय भूमिका आहे ते आधी स्पष्ट बोलावं आणि नंतर मग त्यांनी निषेध करायची भाषा बोलावी. सर, त्यांनी वादग्रस्त विधान शीख समाजाविषयी पण केलेलं आहे की कड आणि पगडी विषय याचा संबंध हे पण असं आहे की या देशाने सर्व भोगलेलं आहे. शीख समाजाने सुद्धा ज्यावेळेस दंगली घडल्या त्यावेळेस सुद्धा शीख समाजाने सुद्धा बऱ्याचशा गोष्टीला समोर जावं लागत आहे. तर मला वाटतं की अशा प्रकारची विधानं जी परदेशात जाऊन जे करता आहेत ही विधानं ही जुन्या जखमा लोकांच्या पुन्हा ताजा करण्याचं काम सुरू आहे. त्या देशामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं काम भाजप करत आहे. एकीकडे हे असताना अशा प्रकारचे वक्तव्य करून जातीय तणाव आणि सामाजिक प्रश्न नवीन निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, जो निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, विशेषतः महाराष्ट्रातील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे विधान होत आहे. हे चुकीचं आहे. आम्ही त्याचाही निषेध करतो. जनता पार्टीचा मुर्दाबाद, मुर्दाबाद.